राज ठाकरेंच्या गंगेच्या पाण्याच्या वक्तव्यावरून आता अद्याप सुद्धा राजकारण सुरूच आहे। राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून मात्र कौतुक करण्यात आलंय। आम्ही बोललो असतो तर निदर्शनं केली असती, संजय राऊत यांनी सुद्धा टोलेबाजी केली। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह, आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। भारतातल्या सर्व नद्या प्रदूषणग्रस्त आहेत। बॅकवॉटर येतं, अनेक ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत मोठ्या मोठ्या, आणि राम तेरी गंगा मैली हो गई या पद्धतीनं नद्याचं पोल्युशन आहे। आणि नद्याच्या पोल्युशन मधलं पाणी ज्यात बॅक्टेरिया आहे असं जर कोणी आणून देत असेल तर त्यांनी ते नाकारलं आणि त्याबद्दल प्रबोधन केलं, तर त्यांच्या या धाडसाचं स्वागत केलं पाहिजे। नाही, ते प्या असं म्हटलं त्यांनी हट असं म्हटलं। तुम्ही अर्धवट सांगताय, तुम्ही देशापुढे अर्धवट माहिती ठेवताय। हे बघा की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता।